निरूपणाकरता घेतलेला जो अभंग आहे, देहनिवासी संत सम्राट जगद्वंदनीय जगद्गुरू वैराग्यमूर्ती तुकोबाराय या अभंगातून गृहस्थाला उपदेश करतो. गृहस्थाची आचारसंहिताच म्हणाला. का म्हणावं? योगी योग करून मुक्त, ध्यानी ध्यान करून, जपी जप करून, तपी तप करून, ज्ञानी ज्ञानानं मुक्त, भक्त भक्तीनं मुक्त, आणि सगळ्यांनी ज्याला नावं ठेवली तो संसार. दुःख बांधवडी. मग त्या संसाराने काय करायचं? म्हणून काही संसाराने आम्ही ज्या बदनाम संसारामध्ये आहोत, मग आमचा काय उद्धाराचा मार्ग आहे का नाही असं तुकोबारायांना विचारावं. आणि त्यांच्या प्रश्नाला तुकोबाराय उत्तर देतात, बाबा तुम्हाला संसार टाकायची गरज नाही, तुमच्याकरता सुद्धा उद्धाराचा मार्ग, आणि हे संतच सांगू शकतात. दुसरी कोण आपल्याला सांगणार नाहीत. बरं, तुमच्या उद्धाराचा काय मार्ग आहे? एक काम करा, संसारात काय लागतं? 4 आश्रम आहेत आपले: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही जीवनप्रणाली भारतीय जीवनप्रणाली आहे आणि उच्च कोटीची जीवनप्रणाली आहे. इतर संस्कृतीमध्ये हा प्रयोग बघायला मिळणार नाही. ते भोगवादी आहेत, बस चार्वाकवादी आहेत सगळे इतर संस्कृती. मला त्यांच्यावर नावं ठेवायची नाहीत. कुणी सॉक्राटिस असो, कुणी जे बाहेरचे तत्त्ववेते असो, ते तत्त्वज्ञान भारतातल्या हरिपाठापुढं बी टिकत नाही. कुठं टिकत नाही? ते केवळ हरिपाठापुढे सुद्धा ते टिकत नाही. इतकं उच्च कोटीचं तत्त्वज्ञान आपल्याकडे आहे. जीवनप्रणाली जगावी कशी हे भारतीय संस्कृती, सनातन वैदिक संस्कृती आपल्याला शिकवते. बरं, 4 आश्रमामध्ये, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय करावं? विद्यार्जन करावी. 1 ते 25 वर्षापर्यंत जो ब्रह्मचर्याचं पालन करून विद्याभ्यास करतो, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, आध्यात्मिक वा व्यवहारिक, तो उच्च कोटीचं पद मिळवल्याशिवाय राहत नाही. ही ब्रह्मचर्याची ताकद आहे. आणि तुम्हाला पाहिजे असले तर विवेकानंदांचं वाङ्मय वाचा, म्हणजे ब्रह्मचर्य काय आहे ते कळेल. ब्रह्मचर्य झालं की घेतलेला विद्याभ्यास संसाराकरता वापरायचा, पुन्हा गृहस्थात प्रवेश करायचा. मग नोकरी छोकरी काय असेल ते, पण विद्याभ्यास करून नको त्यावेळी काय शिकायचा प्रयत्न करायला नाही. तर आता आम्हाला 60 झालेले म्हणतात कीर्तन शिकवा, आम्ही बी करतो. आता त्याला काय शिकवायचं मलाच काय कळत नाही. होता येईल का ते? त्या वयात ते करावं लागतं. विद्यार्जन ब्रह्मचर्याश्रमात करावं, मग संसाराने संसार करावा. मग आता संसाराबद्दल सगळ्या संतांनी ऑलमोस्ट सांगितले, तो लटका आहे, मिथ्या आहे, खोटा आहे, मान्य आहे. पण खोट्याशिवाय खरंही कळत, खोट्याचा अंगीकार केल्याशिवाय खरं कळत नाही ना. हे लटकं शरीर आहे म्हणून खरा परमात्मा कळू शकतो. हे जर शरीर नसेल तर परमात्मा कळणार नाही ना. फक्त त्याचा वापर कसा करायचा ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे. मी नेहमी सांगतो आणि आताही सांगतो, चाकू आमच्याकडे बी असतोय, चाकू चोराकडे बी असतोय. आम्ही बी पोटच फाडतोय आणि चोर बी, आम्ही डॉक्टर लोकही पोटच फाडतो आणि चोर लोक बी. पण चाकूचा वापर कशा करता त्यांनी केला? आम्ही तुम्हाला जगवायला पोट फाडतो आणि ती तुम्हाला मारायला पोट फाडतात. वापर करण्यावर डिपेंड आहे. आमचे गुरुवर्य सांगायचे, शेतात गेल्यावर काटा लागला, कशानं काढावा? काट्यानं. तसा ना, त्या म्हणीचा वापर करायचा नाही. काट्यानं काटा काढावा, काट्यानं काटा काढावा, काटा टाकून द्यावा आणि आसक्त राहावं. काय परत आणि लागला तर बरं झालं काटेराव, परत तुमच्यामुळं माझ्या पायातला काटा निघला, आणि कवा तरी लागला तर काढायला म्हणून खिशात ठेवावा. खिशात ठेवावं आणि आता मट्टा प्यावं आणि उरपाट झोपावं. आता काटा कुठं जाईल?
बरकोडीतला काटा निघणं कठीण होईल. म्हणजे आमचे गुरुजी काय सांगायचे, आसक्ती बंधाला कारणीभूत, त्याचा फक्त वापर करून घ्यावा आणि त्याग करावा. म्हणून देहाच्या निराशे. आता संसाराला देहाचा निराश घडत नाही, भक्ती घडत नाही, मग त्यांनी काय करावं? त्यांनी एक करावं, उत्तम व्यवहारानं धन मिळवावं. गृहस्थ आश्रम सगळ्यात श्रेष्ठ आहे बरं. ब्रह्मचार्यापेक्षा, वानप्रस्थापेक्षा आणि संन्यासापेक्षा गृहस्थाश्रम अतिशय श्रेष्ठ आहे. त्यामुळे कोणी म्हणायचं नाही आम्ही संसारी आहे, कारण ही तिघं जगत्यात ते आमच्यावरच. गृहस्थाश्रमावर डिपेंड कोण आहेत? ब्रह्मचारी गृहस्थाश्रमावर जगतो, वानप्रस्थी गृहस्थाश्रमावर जगतो, आणि संन्याशी. या तिघांना पोसायची जबाबदारी कोणाची आहे? गृहस्थाची आहे. म्हणून गृहस्थाकरता धन मिळवणं अतिशय गरजेचं आहे. गृहस्थाला 4 पुरुषार्थ साध्य करता येतात. किती? 1 धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता धर्म आणि मोक्ष, काही शास्त्रकारांनी मधले 2 जे पुरुषार्थ सांगितलेत त्याच्याकरता शंका उत्पन्न केली आहे. धर्मानं वागणं पुरुषार्थ आहे, पण सहजासहजी धर्मानं संसाराला वागता येईलच असं, कारण पायी प्रपंचाची बेडी किती करावी? लबाडी. काय अडचण नाही. प्रपंचिक माणसाला लबाडी केल्याशिवाय चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुकोबारे म्हणतात लबाडी करायची काय गरज नाही. व्यवहार उत्तम असेल तर लबाडी करायची गरज नाही. ऐका बरं, बाकीचे 4 पुरुषार्थापैकी मी जे 2 पुरुषार्थ सांगितले, धर्म पुरुषार्थ आहे, शास्त्राने मान्यता दिली आहे. मोक्षही पुरुषार्थ आहे, पण मधले 2 पुरुषार्थ कशावरून असं शास्त्राचं म्हणणं आहे. अर्थ मिळवणं म्हणजे अर्थ आणि काम हे 2 पुरुषार्थ सांगितलेत. पण अर्थ जो आहे तो पुरुषार्थ कसा? अर्थ जर पुरुषार्थ मांडला तर आता सोंगडोंग करून जे पुढारी पैसे मिळवा लागल्यात, मग ते पुरुषार्थी का? आता जे पैसे जास्त आता कोण मिळवा लागले? म्हणे काय लाजायचे काय, खराय ते बोलाय काय, येऊन मारत्यात नाही म्हणावं त्यांनी. आता पेपरला त्याची त्यो काढतोय, त्याची त्यो काढतोय, त्यांचं बघून आम्ही बोललं तर काय बिघडलं? विकासाच्या वार्ता असतात का दुसऱ्या एकमेकाची निंदा चालू आहे? हां, त्यानं एवढं खाल्लं, त्यानं तेवढं खाल्लं, त्यो असा आहे त्यो असा आहे, दोघं बी, आणि त्यांना निवडून देणारं त्याच्यापेक्षा हरामखोर. ऐकून पण आम्ही त्यांनाच निवडून देतो. द्या कुणालाही, मला तिकडं जायचं नाही. पैसा मिळवणं जर पुरुषार्थ आहे तर मग ते पुरुषार्थी का नाही? आणि पैसा मिळवणं सुद्धा सोपं आहे का? आहे का बरं? पैसा मिळवताना दुःखच आहे, आनंद आहे का? ऊस तोडताना काय गुदुगल्या होत्या? बरं टोळी जाऊ दे, जे टोळीत आहेत त्यांना विचारतो पैसे मिळताना काय का होतंय? रात्रीचं 2 वाजता ट्रक येतोय, इथं 11च्या पुढं कीर्तन चालत नाही. खरं रात्रीचं 2 वाजता उठतंय. हां, रात्रीचं 2 वाजता तुम्ही म्हटलं भजनाला जायचं आहे, उठल कच नाही उठत. रात्री बायको सांगूनच झोपते, कोण भजन्या कोण आला घरात नाही म्हणून सांग. पण टोळीवाला तर एका हाकेला उठायला लागतंय, नाही तर झोपलं तर दुसऱ्या दिवशीचं 200 गेलं. मिळवताना दुःख आहे. मग जो दुःख देतो तो पुरुषार्थ कसा? मला इथे यायचं आहे. धर्म ठीक आहे, धर्माचं आचरण केलं सुख आहे, मोक्ष तर आनंददायीच आहे. मोक्ष आणि धर्म हे आनंदायच आहेत, पण मधले 2 पुरुषार्थ आहेत. ते पुरुषार्थ कसे याच्याकरता माझं थोडंसं चिंतन चाललंय. पैसा मिळवताना मी म्हणत नाही, शंकराचार्यांचं प्रमाण आहे दुःखे, मिळवताना दुःख, व्यये दुःख, खर्च करताना तरी बरं वाटतंय, मिळवतानाही दुःखच आहे. आता मला रात्रीच जागायची काय गरज आहे का?
बरोबर ना? दिवसाची रात्र सांगतो ना लोकांना, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कशा करता? मग आता दिवस रात्र करताना काय आनंद होतोय आता? नाही. मिळवताना दुःख, खर्च करताना त्याहूनही दुःख आहे. त्याहूनही भारत टाकून टाकून मिळवलेले पैसे सहजासहजी सप्त्याकडे काढून देते नाही देत. 10 वेळा असं खिशात हात घालता आल्यावर करते. खर्च करतानाही व्यये दुःखे संचये दुःखे. शंकराचार्य म्हणतात आये दुःखे व्यये दुःखे संचय. बरं, संचय करून ठेवण्यात तरी आनंद आहे का? समजा कुठल्या बँकेत ठेवली, ती कवा लिक्विडेशनमध्ये जाईल टेन्शनच आहे. घरात ठेवावं चोरांचं भ्याय, आणि बाहेरच्यापेक्षा घरच्या चोरांचा अजून भ्याय. समजा बाहेरच्यानं माहीत नसतं तर घरची पण आहेत ना. मी म्हणत नाही बरं, वरकड मिळाले ते अवघे चोरगा, असं तुकोबारांचं प्रमाण आहे. बरं काय म्हणते तुकोबाराय? वरकड म्हणजे आपल्याला सोडून जे आपल्यासोबत वरकड आहेत ना, ती कोण आहेत? तुम्हाला नागवायलाच बसलेत ना. कोण नागवत नाही तुम्हाला सांगा? मुलगा नागवतोच, पत्नी, भाऊबंद, याला फक्त सावचोर म्हणावं. चोर प्रत्यक्षात परवडला, पण सावचोर नसावेत. सावचोर कळतो ना? गोड बोलून कात्री. गोड बोलून चोरापासून माणूस सावधान तरी राहू शकतो, घरच्यापासून सावधान राहू शकता. जरा असं लाडात येऊन बायको म्हणाली साडी घ्याय पाहिजे म्हटलं की लगेच काढते पाकिट, घेऊन जा, जाऊ दे. आये दुःखे वे दुःखे संचय दुःखे. मग पैसा पुरुषार्थ कसा? काम तर त्याच्या पलीकडे जाऊन द्या. काम सुद्धा यडकामधून तो केवळ. त्यानं काय काय कुणाकुणाची वाट लावली ते नाथबाबांनाच विचारा. माझ्या मुखातनं ते शोभणार नाही, नाथबाबांनीच ते म्हणावं. धडक मारली शंकरा ब्रह्मयाचा केला मातेरा, इंद्रा चंद्राशी दरारा लाविला जेने. या मोठ्यांच्या यादीत जर असं असेल तर सामान्यांची काय होईल? मग हा पुरुषार्थ कसा? पण त्याला शास्त्र असं प्रमाणित करतंय, पहिला आणि शेवटचा जो मोक्ष आहे त्याच्यामध्ये ते 2 मोक्ष टाकले, पुरुषार्थ टाकले. पहिला धर्म आहे आणि चौथा मोक्ष आहे. धर्माधिष्ठित जे धन आहे ते पुरुषार्थी आहे. धर्माधिष्ठित जो काम आहे तो पुरुषार्थ आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारानं मिळवलेलं जे धन आहे ना, ते जास्त मिळत नाही, पण समाधान जास्त दिल्याशिवाय. ऐका बरं मी काय म्हणते. इथं आता दिवसभर काम करून मिळवलेलं 200 रुपये आणि टेबला खालून घेतलेलं 10,000 रुपये, कुठल्यानं झोप लागल? बोला, झोप कोण लवकर झोपल? सर माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव घेत नाही, ऐका बरं, डॉक्टर आहेत, MS आहे. रोजचं टार्गेट 1,10,000 आहे. रोजचं टार्गेट किती आहे त्याचं? नेट प्रॉफिट. टोटल हॉस्पिटलचा खर्च मेंटेनन्स जाऊन किती राहायला पाहिजेत रोज? 1,10,000. त्याकरता तुम्ही स्टाफला सांगून सोडले, तुम्ही काय पण करा, पण मला नाईटला किती पाहिजे? 1,10,000. 4 जण घरात आहेत सर, हम दो, हमारे 1,10,000 रोज खाऊन संपतील. गंमत आहे का सर त्या माणसाची? त्यांच्या पत्नी आहेत त्या आमच्या आध्यात्मिक आहेत, आणि तो बिचारा धनप्रेमी आहे. सर्व भाव लोभ्या आबडे धन. त्याचं असं आहे सर, 1,10,000 झालं तर त्याचं BP वाढत नाही, 1,20,000 झालं तरी बी BP
वाढत नाही. पण 1,00,000 झालं आणि 10,000 कमी पडली की BP वाढते. काय वाढते? गोळ्या घेते असं हात थरथरतात. त्या वहिनी मला सारख्या सांगतात, अध्यात्मामध्ये आमच्या मालकाला, म्हटलं का त्याला काकतने घ्यायचा आहे? हा मनाचा विषय. मनाचं परिवर्तन झाल्याशिवाय अध्यात्माकडे वळू वाटत नाही. बरं, आता सांगा 1,10,000 गुणिले 30 करा, महिन्याचं किती होतं? 30 10 300, ते 3,00,000 म्हणजे 33,00,000 रुपये महिन्याला झालं. आणि खाणारे किती आहेत? खाणारी 4. आता पुढचं गणित आहे का? मग तुम्हाला कळत, खाऊ बी देत नाही आणि खायचं बी नाही. फक्त काय करतंय? गोटा भरलाय. गोटा कळते ना, नोटाने भरून ठेवलं तरी सुद्धा समाधान. कारण मिळवलेली संपत्ती कशाची आहे? ती उत्तम व्यवहारानं का अनादी कशाने? बोला की. संपत्ती आहे पण समाधान आहे का? नाही तो उत्तम गतीला जाईल का? शक्यच नाही. अधर्मानं मिळवलेली संपत्ती अधर्माकडेच घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला असं वाटतं का की मी संपत्ती जास्त मिळवली म्हणजे मला एका दुसरी वारकऱ्यांना पंगत घातली की सुटलो? नाही सुटायचा तो. नाही बरं. म्हणून काल मी तिथंही बोललो सर, पापात्मक आचरणानं केलेलं जे कर्म आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल. त्याच्यातून कोणीही सोडवणार नाही. म्हणून उत्तम व्यवहार सांगतात कुणाला? गृहस्थाला. तुम्ही उत्तम व्यवहारानं धन मिळवायचं नाही. नुसतं काय पुढं सांगितलेस? उदास विचारे वेच कर. आता इथं मी सांगू का? दिवसभर काम करून आणलेलं 200 रुपये आणि त्या 200 रुपये सप्त्यात दिलेलं 50 रुपये आणि 2 नंबर आणलेलं 10,000 रुपये. 50 आणि 10 लेवलच आहे. काय म्हटलं मी? दिलेलं 10,000 आणि 50 जर तुलनात्मक दृष्ट्या केलं तर कोणतं आवडेल देवाला? नाहीतर मग मूठभर पोयासाठी सोन्याची नगरी दिली असतं का? बोला बरं. सुदाम्यान काय धन घेऊन गेला का मूठभर? ऐका बरं. सुदामा ब्राह्मण दरिद्र पेडेला, सुदामा ब्राह्मण. लागे गेला मुठी पोहे घेऊन. शुद्ध भाव देखोनिया गाव सोन्याचा निधला. धर्म जागो त्याचे चरणी रक्षा लागो. विठोबाचा धर्म जागो.
पंक्ती घातणाऱ्यांना देव भेटला का मोठभर घेऊन जाणाऱ्याला गा? कारण ते धर्माधिष्ठित मुठीवर होतं, मुठभर होतं ते धर्माधिष्ठित धन. म्हणून मी मगाशी सांगितलं, उत्तम व्यवहारानं मिळवलेली संपत्ती ही दैवी संपत्ती ठरू शकते आणि बाकीची मिळवलेली आसुरी संपत्ती. आणि आसुरी संपत्ती तुम्हाला लौकिकानं सुखी असं वाटेल, पण तो माणूस आतून पोकरलेला असतो, मानसिक समाधान मिळत नाही. म्हणून संसारिकाला सांगितलं, धन मिळवणं तुम्हाला गरजेचं आहे, पण ते उत्तम व्यवहारानं मिळवलं की मग उत्तम गती मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यांना वेगळा परमार्थ करायची गरज नाही. पण नुसतं मिळवायचं नाही तर पुढं काय म्हटलं आहे? उदास विचारी. अंडरलाईन करा या गोष्टीला. उदास विचार म्हणजे काळतोंड्या नव्हा. उदास म्हणजे काय? एक एक बघा, बघील तेव्हा कपाळावर तो उदास नाही. उदास म्हणजे काय? इदम न मम, हे माझं. ज्ञानेश्वरीतली ओवी घ्या. मजची स्तव झाले परिम्या, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. हे मजची स्तव, पर म्या नाही केले. पण हे उदास वृत्तीनं खर्च करणं म्हणजे धर्मकार्यात खर्च आहे. बरं, उदास म्हणजे कुठेही खर्च करायला, संपत्ती कुठेही खर्च करायला शास्त्र परवानगी देत नाही. लक्षात घ्या. मिळवलं म्हणून कुठे खर्च नाही. त्याला सात्विक वृत्तीनंच ते करावं लागेल. तमोगुणाकरता रजोगुणाकरता खर्च कराल, नाहीतर मग दान देतात. सांगतो तुम्हाला, पहिलं सूत्र जास्त मी बोलत नाही सर, कारण ऑलमोस्ट उत्तम व्यवहारानं संपत्ती मिळवणारी दुर्मिळच आहेत. बऱ्याच लोकांना ते झोंबते, ते मी थांबवतो इथंच. होते बरं, कारण आम्ही मिळू शकत नाही. कारण आता आमच्या काय वाढल्यावर, फालतू अपेक्षा वाढल्यावर, त्यामुळं व्यभिचार करायची, व्यभिचारानं संपत्ती मिळवायची आशा का निर्माण झाली आहे, त्याच्यात समाधान न मानणे. म्हणून आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. तुम्हाला जे अनाचार करायला लावते ती कोण? कल्पनाच नाही. कोण करते? स्वस्थ जवळ आहे त्या सुख आहे त्या परिस्थितीत समाधानाला जगू न देणारी कोण आहे? कल्पनाच आहे ना. काय नामदेव यांनी देवाकडे सांगितलंय, जे हरीचे दास आहेत त्यांना कल्पना करू नको देवा, कल्पनेत गुंतू नको. रोज नव्या नव्या कल्पना घेऊन झोपतो आपण, त्यातली एकही पूर्ण होत नाही, त्यामुळे समाधानानं जगता येत नाही. सांगा बरं, कुणाकुणाच्या कल्पना पूर्ण झाल्या त्यांनी हात वर करा. हे बघा, संकल्प करूच नाही. मुळात संकल्प केला, पूर्ण झाला तरी दुःख आहे, आणि नाही पूर्ण झाला तरी दुःख आहे. व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं देतो. मला अगदी वेदांतिक परिभाषेमध्ये बोलायचं नाही आणि बोलताही येत नाही, पण सोप्या भाषेत बोलतो. कल्पना करा, आता तुम्ही आता पेरणी आली, आता काय आलं आहे? पेरणी आली. कल्पना करून पेरता काय? तसंच कल्पना करून. अजून भात रोटर फिरवायचा आहे शेतावर, तरी चावडीच्या कटीला बसून म्हणतं, यंदा गुंट्याला पोतं सोडित नाही. यंदा काय? गुंट्याला पोतं सोडित नाही. बरोबर. हे कुठं बसलाय? चावडीच्या कटीला. अजून शेत नांगरायचं आहे. हां, तर त्याची चर्चा कुठं चालू आहे? गेल्या वर्षी जरा कमी पोतं होतं, यंदा पोतं बरं व्हायचं का नाही हे निसर्गाने ठरवलंय काय? तू हे कुणी ठरवलंय? देता देवविता, नेता नेवविता, येथे तुझी सत्ता काय आहे? अरे भात कापाय आल्यावर पावसानं बुकना पाडी. काय करील सांगता येत नाही. करशील नोहे तरी काय, हे कुणी ठरावं? निसर्ग अनुकूल पाहिजे. तुमचं स्वतःचं कर्म
अनुकूल पाहिजे, त्यावेळी तुमचा संकल्प सत्य संकल्प असेल तर सिद्धीला जाईल, सत्य संकल्प नसेल तर सिद्धीला जाणार नाही. संकल्प सुद्धा सत्य असावा, कल्पना सुद्धा करू नयेत. बरं, कल्पने दोन प्रकार आले, एक सत्य संकल्प आहे, एक मिथ्या संकल्प आहे. आता हा मिथ्या संकल्प आहे का सत्य सांगा? आणि समजा तुमच्या मताप्रमाणे पाऊस वेळेत पडला, तुम्ही वेळेवर शेतात जाऊन राबणूक केली आणि तुम्हाला गुंट्याला 1.25 पोतं झालं. धरा, तुमच्या कल्पनेपेक्षाही किती झालं? 1.25 पोतं झालं असं धरून चला. मग तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, होय की नाही? मग कटीला येऊन सांगते पोत्याचं टार्गेट ठेवलं तर खरं गंड्यानं 1.25 पोतं काढलं. त्याच्या बाजूचं म्हणते 1.25 पोत्याचं काय सांगालास, 1.5 पोतं काढले. दुसरं काय म्हणते, हे सांगू नकोस मी किती काढलंय. आता 1.5 ऐकल्यावर हे 1.25चा आनंद होईल का दुःख होईल? काय होईल सांगा? मग म्हणते डसकं खाल्लेत, माझं बी 2 होईतं खरं, कोपऱ्यावर रोग मारला. कुठं रोग मारला? त्यामुळं थोडं कमी पडला. माझा मुद्दा इथं संपला. संकल्प पूर्ण झाला तरी दुःखच आहे आणि न अपूर्ण झाला तरी दुःखच आहे. म्हणून कल्पना करूच नका. आणि आता सगळी सर कल्पनेत गुंतलेत. त्यानं बंगला बांधला, बायको म्हणते बघा तुमचाच जोडीदार तुमच्याच वर्गातला, तुमच्याबरोबरच भजनाला जातोय, 2 बजली बांधला, तुमचं कवा? ते म्हणते बांधूया बांधूया, ग बस, आमचं बी होईल 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 म्हणीत जाते बुबलं, दुसऱ्याच्या घराकडे बघित मरतंय. याच्यामुळं प्राप्त असणारा आपल्या सुखाचा आनंद राहिला का गेला? आपल्याला जे प्राप्त सुख आहे, मला सांगा, फॉर्मच्या बेडवरही झोपणंच आहे आणि घोंगड्यावरही. हा जर विचार केला ना तर संतांनी सांगितलेला सुखाचा मार्ग तुम्हाला कळल्याशिवाय ठेविले अनंते चित्ती. तैशीची राहा म्हणजे काय करू नये नाही असं नाही. हां, फक्त चित्तात समाधान ढळू द्यायचं, चित्ती असू द्यावे. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा देवाकडे याचना केली नाही असं नाही. बरं, धनही मागितलं, संपत्तीही मागितली, अन्नही मागितलं, वस्त्रही मागितलं, पण मागताना काय म्हणते? पोटापुरते देगा लई नाही, पोळी साजूक दे अथवा शिळी दे, पण भुकेच्या वेळी दे. पोळी शिळी दे नाही तर साजूक तुपातली दे, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. भूक लागलेल्या टायमाला दे म्हणजे काम झालं. आणि भूक लागलेल्या टायमाला साजूक पोळीपेक्षा शिळी भाकरी बी गोड लागते. आणि भूक नसेल व भरून आला असला तर मग जेवणाला नावं ठेवते जाते. मीठ कमी पडलं, चटणी कमी पडलं, हे करायचं नव्हतं काय? कळते का बरं बाबा? हे नसावं. हा तुमचा नाही, अन्नाचा. आणि अन्न हा परब्रह्म आहे. तुम्ही डायरेक्ट देवाचा अपमान करताय. दादा, कुणाचा? करणाऱ्याचा नाही, वाढणाऱ्याचा नाही. कुणाचा अपमान होतो? हा ईश्वराचा. का? ही केलेली कल्पना. लक्षात घ्यावं, केलेली मनात कल्पना. नाही खावटलं पाया पडावं आणि उठावं. बरोबर, त्याच्यावर कॉमेंट्स देत बसायचं नाही. हेच संसारिकांना सांगितलंय. आणि काय करा म्हटले तुकोबा आहे? सुखे करावा संसार, सुखे करावा संसार. म्हणून संसारिकांना उत्तम व्यवहारानं पैसे मिळवण्याकरता काय करायला सांगितलं? त्यांनी 2 कामं केली जात, म्हणून दोन्ही प्रमाणे इथं दिली. आता काय घेऊन आलेत? वारी. आणि वारी जो घेतो तो वाम मार्गाकडे जाऊ शकत जात आहे का? आणि जायला लागलो तर लोक म्हणतात गळ्यात माळ आहे, जरा सुद्धित वाह. कळते का? म्हणून न संडावे दोन्ही वार. उत्तम व्यवहार करण्याकरता वारी गरजेचे आहे. बरं, हां. आणि पंढरीच्या वाऱ्या चुकवायच्या. दोन्ही वार म्हणजे दोन्ही वाऱ्या, आषाढी कार्तिकी चुकवायची नाही.
सुखे करावा संसार, करा सुखानं पैसे मिळवा, अजून लाखानं कोट्यात मिळवा, काही अडचण नाही. पण त्याकरता मिळवलेले पैसे पुढं परोपकार सांगितला. परोपकारी नेने, ग्रस्ताश्रमाची काय आचारसंहिता सांगितली. त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. ऐका बरं, जो उत्तम व्यवहारानं मिळवतो आणि उदास वृत्तीनं खर्च करतो ना, त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. तुम्हाला सांगतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावता काका आहे. सावता काका वारीला सुद्धा गेले, एकही वारी केली नाही महाराज त्यांनी. पण पंढरीच्या देवाला त्यांच्या शेतात यावं, कारण शेत म्हणजेच पंढरी. म्हणजे कांदा मुळा अवघी, आमचं तसं आहे का? कांद्यात मुळ्यात कुणाला देव दिसला का? कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवघी व्यापिनी पंढरी. काय सावता काकांचं चरित्र आहे, दिव्य आहे बरं. नामदेवासारख्या महान भक्ताची पंजिरवली देवाने. सावताच्या पोट्यात जाऊन बसला, मळ्यापर्यंत येत्याला दिसला देव, आणि मळ्यात गेल्यानंतर कुणाच्या पोटात घुसलाय? ज्याने वारी करायनी त्याच्या पोटात जाऊन बसला, आणि 60 वाऱ्या करून बी आमच्या पोटात येणार का? कुठंतरी आमचं वर्म चुकतंय. म्हणून संसारिकांना संसार करून सुद्धा देवाची प्राप्ती आहे, पण या आचारसंहिता आटोकाट पाळाव्या लागतील. उत्तम विचारानं मिळवावं, उदास वृत्तीनं खर्च करावं. सावता काकाने शेतीच केली, काहीच केलं नाही. असं त्यांच्या चरित्रात मी वाचलं. 8 गुंठे जमीन त्यांच्या शेताला लागून रस्त्याकडेला होती. गावातली लोक म्हणाले सारखं देवाचं नाव घेतोय आणि देऊळ बांधूया पांडुरंगाचं, आणि ते शात तेवढा आम्हाला द्या म्हणाले. सावता काकांना भक्त आहे, नाही म्हणायचा नाही देऊळ बांधायला. म्हणून सगळे गावातलं मंडळ, वारकरी मंडळ कुणाकडे गेलं? सावता काकाकडे गेले आणि म्हणाले तुमचं शात आहे, तुम्ही देवाचं भक्त आहे, तुमच्या शेतात आम्ही काय बांधूया? पांडुरंगाचं. काठी घेऊन पाठी लागले, मी शेत देणार तुम्हाला, कुठं बांधायचं तिथं देऊळ बांधा जावं. का म्हटलं ऐका बरं, मी माझ्या पांडुरंगाचा सौदा करणार नाही. माझं शेत माझी पंढरी. कळते का? देऊळ बांधायला द्यायनी. लोक म्हणाली नुसतंच वरवरनंच नाव घेत आहे, देऊळ बांधायला जागा दिना. पण काय म्हणले? हे शेत माझं काय? पंढरी, माझा परमात्मा आहे. किती सरळ आणि सोपा संसारातला व्यवहार आहे. आमचं शेत आम्हाला वाटलं का कधी पंढरी? आम्ही निघालो पंढरीला, शेत हितच आहे नाही बरं. मला काय सांगायचं आहे, संसारिकाचा संसार धर्म मोडायची गरज नाही बरं. आम्हाला संसार करून परमार्थ आहे, आणि हे संतांची प्रमाण आहेत. उत्तम व्यवहाराने मिळवावं, उदास वृत्तीनं खर्च करावा म्हणजे दानधर्म करावा. तो कसा करावा यालाही शास्त्र सांगितलं. उदास विचारे वेच करी, त्याच्याकरता परोपकार. परोपकार म्हटले तो परोपकार सांगताना तुकोबारांनी सांगितलं, संसारिकाला परोपकार करावेच लागतात. 12 बलुतेदार कुणावर जगतात का? ग्रस्तावर जगतात. सगळे संन्यासी ग्रस्ती कुणावर जगतात, त्यामुळे त्याला परोपकार करावा लागेलच. मग ते करत असताना तुकोबारांनी अट्ट घातली. तुका म्हणे फार, थोडा तरी जमलं तर फार करा. तुका म्हणे फार, फार म्हणजे केवढा करा? हरिश्चंद्रासारखा करा. आता परोपकारामध्ये अग्रगणी आहेत ते 3-4 लोक आहेत. देवासारखा परोपकारी कोण नाही, पण देवाच्या नंतर परोपकारामध्ये 1 नंबरला हरिश्चंद्र राजा बसतात. का बसतात ते सांगतो तुम्हाला. स्वप्नातलं दिलेलं सगळं राज्य प्रत्यक्षात देणारा भूतलावरचा पहिला राजा, चक्रवर्ती सम्राट. आताच्या 8 अरब कंट्र्या भारतात होत्या, एवढ्या सगळ्या अरब कंट्री सहित असणारा भारत देश, त्या देशाचा एक हाती सत्ता असणारा राजा हरिश्चंद्र. आणि एवढं सगळं राज्य स्वप्नात दान केलं. जमतंय?
तिलांजली वाहिली, पाणी सोडलं आणि प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी दान देऊन टाकलं विश्वामित्राला. स्वप्न खरं असते काय खोटं तेवढं सांगा. तुम्हाला स्वप्न पडते ते खरं असतंय का खोटं असतंय? म्हणा काय खरं तरी म्हणा, नाही तर खोटं तरी. मी दोन्हीकडं बी सांगतो, खरं का खोटं ते. खोटंच आहे ते, मिथ्याच आहे. स्वप्नात एकाला लॉटरी लागली 1 कोटीची, थोडकी नाही. बँकवाली ह्याला हुडकालती. रात्रीच बँकेत गेलो, सगळं कर्ज नील करून आणि उरलेले पैसे बँकेत ठेवून आले. कवा सगळा कारभार कुठं आहे? स्वप्नातला. आणि सकाळी गेलं, राहिलेले पैसे तेवढे द्या म्हणून विड्रॉवल द्यायला त्याला. तुमचं कर्ज नील झालं, मला आता हुडकायची काय गरज नाही, करीत नोटा दिल्यात म्हणा. आता बँकवाले धरतील काय, गचोटीला धरून मारते. पण हरिश्चंद्र राजा त्या कुळाची रीत सांगितलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. म्हणून त्या कुळात देव जन्म घेतो, त्या कुळात संत जन्म घेतात. अरे एकाच दशरथ राजाच्या पोटाला आणि देव आणि संत येतात. त्याच्यावर मला बोलायचं नाही, आता तो माझा विषय नाही. ऐका बरं, स्वप्नातलं दान दिलं तेवढं नाही तुम्हाला जमून दे, पण आता का दान धर्म सांगावा लागला आहे सर? शहरातले 1 BHK गावाकडे आले. रो बेंगलोज जे घरपणा होता ना पूर्वीचा, जोता सोपा, आता घर पुढची दारं बंद आहेत का उघडी आहेत? बंगला बांधल्यावर पुढचं दार उघडं असते काय बंद? त्याला काय बसवलं? कोण बाहेर आले त्याच्यावर दार उघडायचं का नाही ठरतंय. काय बघतोय आपण? माझ्या बी घरला आहे म्हणून सांगाल. पूर्वी पुढची दारं बंद होती का? त्याला धर्माचा दरवाजा म्हणतात. तो कसला दरवाजा होता? घराचा धर्माचा. काय का बरं? परोपकार फारच नका देऊ हरिश्चंद्र राजासारखं. कुणी सांगितलं तुम्हाला इतकं द्यायला? नका देऊ म्हणतात. संसाराला इतकं शक्यही नाही. एकवचनी राज्य होते, ते कुळ धन्य होतं, पवित्र होतं, तो भाग वेगळा. तुमचं कुळ पवित्र नाही, संसारी यात तुम्ही. पण तुम्ही भुकेल्या कुत्र्याला, पूर्वी कुत्री येत होती ना घराकडं, येत होती ना, प्रत्येकाच्या घरात कुत्रं येत होतं. आणि हे आम्ही अनुभवलं आहे. आता कुणाच्या येते त्याने हात वर करा, येते का? कारण पुढचा दरवाजा हा धर्माचा दरवाजा आहे. बरं, त्या भुकेला कुत्र्याला टाकलेली एक चतकोर भाकरी सुद्धा तुमच्या उद्धाराचं कारण बनू शकत होती. कुळाचा काय करत होती ती? कारण भुकेल्या व्यक्तीला दिलेलं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, खाऊन आलेला नाही. काय म्हटलं मी? त्याच्याकरता मी एक उदाहरण देतो. अर्धी भाकरी सुद्धा पुढच्या जन्मात तुम्हाला राजा करू शकते. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. ती चतकोर भाकरी तुमच्या कुळातला पापाचा क्षय करत होती. आता तो दरवाजा काय झाला? कशाला कीर्तनं सांगायची नाही, ऐकायच्या? अगा जेवताना दरवाजा बंद करायला लागले. दरवाजा उघडा ठेवून तरी जेव्हा कोण आलं तर वाढू नका, जेव ये तरी म्हणा गा. खरं आहे बरे. माझ्या आईनं फार असा परोपकार केला सर, म्हणून आम्ही तिच्या पोटाला आलो. असे सात्विक मुलं. पूर्वी सासूरवास असायचा, ताक असायचं. बरं, माझ्या आईनं जास्त काय मोठा उपकार केला नाही, पण ताक आणि भात गावातल्या प्रत्येक सासूरवासूच्या सुनेनं खाला होता. म्हणून मरेपर्यंत माझ्या आईला सगळ्या गावानंच पोचली. मला तिकडं जायची गरजच वाटली. जे काही घरात बनल ती सगळी घेऊन यायची आईला आमच्या. हे आमच्या घरात केलं आहे ते खा म्हणून. का? कारण सगळ्या सासूरवाच्या सुनांना काय दिलं होतं? ताकाचं पाणी हो. काय दिलं होतं? ताकाच. पूर्वी होईत ताक, आता पिशवीत आणलेलं वाटायचं कोणाला? ह्याच्याच वाट्याला फुरव येत नाही तर द्यायचा संबंधच येत नाही. पूर्वी कसं खाळ आपलं व्हायचं ताक दही घरात.
तो ताकाचा उपकार सुद्धा, ताक सोडा पाणी सुद्धा. मी अर्ध्या भाकरीचं उदाहरण देतो सर, ऐका. परोपकार जास्तच करावा लागत नाही. योग्य ठिकाणी केलेला परोपकार पुढच्या गतीला कारणीभूत झाल्याशिवाय, आणि संसाराने तो करावाच. ही संसाराची षडकर्म आहेत. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि धर्म, ही षडकर्म तुम्हाला ग्रस्ताना केली की त्याला माळसुद्धा घालायची गरज. उत्तमची मी म्हणत नाही, याच्यात कुठं लिहिले का बघा, 7च्या 7 चरणामध्ये देवाची भक्ती करा म्हणून. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ ज्यांनी वैराग्य स्वीकारून सगळ्या संसाराचा त्याग करून जे पद प्राप्त झालं त्या वैराग्याला लाजवील असं फळ संसाराला मिळणार आहे. पण या पद्धतीनं जर तुम्ही आचरण करा, त्याला वेगळा परमार्थ करायची. आणि काय आनंद आहे, प्रपंच रचनेचा उपभोगही घ्यायचा आणि उत्तम गतीला सुद्धा संसाराला जाता येतं. उत्तमची गती तो एक, तो म्हटले सगळी नाही, तो कोण, जो या सांगितलेल्या षडकर्माचं आचरण करतो तो. लक्षात घ्यायचं. म्हणून मी तर काय सांगितलं, अर्धी भाकरी दान. ऐका बरं, 11 वाजल्यावर. आणि रोज असंच होते, ते वाजल्याला कळतच नाही काय करायचं. एक 15 मिनटं बोललं चालतंय ना? छान, अर्धा तास बोललं तरी चालतंय. रोजच्या कीर्तनात असंच होतं, वेळ गेलेला कळत नाही. असं अळकावर भोजराजाचं एक उदाहरण देतो मी. भोजराजा सगळ्यांना ऐकून माहीत आहे. भोजराजा त्रिकालदर्शी होता सर. आणि भोजराजा आणि भोजराजाचा प्रधान बागेत सहज असं बोलत बसले. आता तिथं तो राजा नाही आणि तो प्रधान नाही, बागेत आहेत म्हटल्यावर कोण आहेत, दोन्ही मित्र आहेत. मग मित्रत्वाच्या नात्यानं प्रधान म्हणाला, राजन मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का, राग येणार नसेल तर विचार. म्हणले काय, मला ऐकायला अडचण नाही. एक काम सांगतो म्हणले, मी तुमच्यापेक्षा राजकारणात श्रेष्ठ आहे, युद्धकलेत श्रेष्ठ आहे, समाजकारणात श्रेष्ठ आहे, बुद्धीनंही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, सर्व गुणांनी तुमच्यापेक्षा मी काकणभर श्रेष्ठ आहे. तरी मी राजा नाही, मी कोण आहे? मग राजा होण्याची सगळी लक्षणं माझ्यात असताना मी प्रधान का आणि तुम्ही राजा का, याचं उत्तर पाहिजे. आणि तुम्हाला माहीत आहे राजापेक्षा हुशार कोण असते, मंत्र्यापेक्षा हुशार कोण, पिये. सगळं पियेनं काढून दिलेलंच बोलतं इथे. हां, किंवा त्याचा जो अधिकारी असतो ना, क्लास 1 अधिकारी झालेले सचिव असतात ना, ती हुशार असतात ती, कारण ती क्लास 1 अधिकारी असतात, ती IAS पास झालेली असतात. ही अंगुठा छाप. चालते बरोबर. ऐका, भोजराजा म्हणले, अगदी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, विचार तुझा योग्य आहे, पण त्याचं उत्तर एक म्हणले, आपण दोघेही मागच्या जन्मातलं हे बॅलन्स वाटले. मागच्या जन्मात तू आणि मी दोघे सख्खे मित्र होतो, दोघांचं नातं अतूट मित्र होतो. आणि दोघं जण मिळून तीर्थयात्रेला गेलो. कुठं गेलो? तीर्थाटन करायला. आता तीर्थाटनाचा नियम आहे बरं वारकऱ्यांना, ऐका. आपण दान देत जायचं असतंय वारकऱ्यांनी, दुसऱ्याचा हानीत नाही. सवय मोडा बरं, खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो. जर तुम्हाला परमार्थिक जीवन जगून परमार्थाचं फल पाहिजे असेल तर नुसत्याच वाऱ्या करायच्या असतील मग काय बी करा, माझं काय म्हणणं नाही. जसं प्रयोजन नसेल तर त्या कर्माला काय अर्थ. बघा, शेतात पिकतच नसेल तर राबायची गरज आहे का? मग शेत करावं का नाही करावं? एवढं कळत असेल तर परमार्थात सुद्धा फल पाहिजे ना, तर ते निष्काम भावनेनंच करा, तर फल आहे. नाहीतर तुम्ही 1000 वाऱ्या करा, हजारो जन्म करा,
फलापर्यंत आणि उद्देशापर्यंत तुम्ही जात नाही. माझं बोलणं थोडं कडू लागेल, देत्यात त्याला काय करावं, त्याला सांगायचं देणाऱ्याला अनाथ आश्रमात पोरं उपाशी मारायला तिकडं पंगत घाल जा. आमच्या घरात 7 दिवस पुरेल एवढा अन्न आहे का नाही? 7 दिवस वारीला पुरेल एवढं घरात काय? नेलेला भडंग बी घराकडे आणायचा? एक एक असे आहेत तुम्हाला सांगतो, भडंगाच्या पिशवीला हात लावत नाही. घरात बायको विचारते खाय नाही सा? खाई ना तर रोज खायतो म्हटलं. माझं उघडायला सवडच मिळायला. तुला खाय सवड नाही पण द्यायला हात काय लूत भरली ती? अरे चिरमुऱ्याचं दान करू शकत नाही तो काय गुड देवाला मिळवणार? तुम्हाला असं वाटतं का निवळ वाऱ्या केल्यावर देव मिळतो? नाही बरं, कर्मही नीट पाहिजे. ऐका बरं, कर्म ज्ञान उपासना तिन्हीची सांगड झाल्याशिवाय ईश्वराची भक्ती सिद्ध होणं दुरापास्त गोष्ट आहे. बरं तुम्ही माना नाही तर नाही मान, हा शास्त्र सिद्धांत आहे. बरं तिन्ही योग जल अग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विन एक कामाने. चला पुढं. तीर्थाटनाला गेलो, दोघांना कडकडून भूक लागली. भोजराजा प्रधानाला सांगतात कडकडून भूक लागली. दोघांकडे एक एकच भाकरी शिल्लक होती. भूक तरी जोरात. समोर नदी आली. नदीजवळ पाणी बघितल्यानंतर दोघंजण नदी खाली जेवायला बसलो. आणि इतक्यात एक याचक भाकरी सोडायला तिथं एक माणूस आला. दादा भूक लागली आहे, काय असलं तर द्या. मग पहिला तुझ्याकडं मागितलं. मग तू काय केलास? अर्धी भाकरी मोडली आणि अर्धी कुणाला दिली? त्या याचकाला दान. ती अर्धी भाकरी त्यानं खाल्ली, पोट भरलं नाही. परत याचना केली त्यानं, दादा पोट भरलेलं नाही आणि काय थोडं असलं तर द्या. आता दोघांना बी भूक लागल्या म्हटल्यावर तो ती अर्धी भाकरी दिली. कुणी दिली नाही? प्रधानानं दिली नाही. अगा तुला भूक लागली, आम्हा बिला आम्ही कुठे जावा? तू द्यायला नाही. तो याचक माझ्याकडे आला, मी तुझंही अनुकरण केलं. मी अर्धी मोडली आणि त्याला दिली. ती अर्धी खाऊन त्याचं आणि पोट भरलं नाही. म्हणून परत त्यानं माझ्याकडे याचना केली, दादा आणि काय असलं तर द्या. मी माझा विचार न करता उरलेली अर्धी भाकरी त्याला दिली. त्या अर्ध्या भाकरीचा परिणाम मी राजा, आणि तू अर्धी दिलीस म्हणून प्रथा. आता का म्हणून विचार म्हणाल का? असं का? ऐक म्हणले, जो स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करू शकतो तो राजा बनण्याच्या. आपल्या भुकेचा विचार केला का दुसऱ्याच्या? बोला बोला. मग आता तो कोण व्हायला पाहिजे? हा सरळ न्याय आहे. केवढं दान दिलतं का? एक भाकरी जर उत्तम गतीला पोचवत असेल तर ती चतकोर भाकरी कुत्र्याला टाकलेली पोचवत नसेल तुम्हाला? बरं ते कुत्रं चतकोर भाकरी खाईत आणि परत दुसऱ्याच्या वाट्याला लागत का? परत तुमच्याकडं मागित. त्याचा धर्म होता. ती अर्धी टाकली, काय टाकली की ते खायचं आणि पुन्हा दुसऱ्याच्या घरात जायचं. बरोबर आहे का चुकीचं आहे? हां काय तिथंच बसत होते? नाही, हां तिथंच बसायचं नाही. दुसऱ्या घरात चुकून कुठल्या तरी घरात जायत नव्हतं. त्याला माहीत आहे या घरात मला काय भाकरी मिळत नाही, काठी मिळणार आहे. त्याच्यापेक्षा पुढच्या घरात गेलेलं. म्हणून लोक म्हणायचे गावातनं त्याच्या घरात त्याच्या घरात. आता सगळ्यांच्याच घरात. माफ करा बाबा, याच्याकरता ग्रहस्थानं परोपकार केलाच पाहिजे. जमला फार करा. आता काय सांगू, तहानलेल्या माणसाला दिलेलं वाटीभर पाणी सुद्धा उद्धाराचं कारण होऊ शकतं. तान्हेल्या जीवन. आता ते बाटल्या घेऊन जायला लागल्यात शेतात. काय घेऊन जायला?
कळशा घ्या अक्कानो, मातीच्या काय घ्या. आता येतील काही दिवसांनी बाटल्या जाऊन, प्लास्टिक बंदी आलंय चालू. पूर्वी काय होतं शेतात, मातीची कळशी होती. बरं, त्या कळशीतलं पाणी महिनाभर जरी ठेवलं तरी शुद्धच राहतं, ते खराब होत. बाटलीतलं दुपारीसुद्धा पिऊ वाटत नाही. उन्हानं तापलं की तोंडात घेऊ वाटत नाही. आणि ते आपल्यापुरतंच असतंय. कोण तहाण्यालेले आली आणि पाणी मागायला, तुझी जरा बाटली दे ग म्हटली की ती म्हणते तू कशाला आलीस लग्नाला. बाटलीतलं पाणी सुद्धा लोक द्यायला तयार नाही. कशामुळं? स्वार्थापोटी. आणि संसाराला ही कर्म करणं गरजेचं आहे. मी काय म्हटलं, अर्धी भाकरी जर उत्तम गतीला कारणीभूत असेल तर दिलेलं घोटभर पाणी सुद्धा उत्तम गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बरं, म्हणून परोपकार सांगितला. परोपकारी नेने परनिंदा, दुसऱ्याची निंदा अजिबात करू नका. संसाराला निंदा करायची जास्त सवय आहे. या सगळ्या आचारसंहिता पाळा. बरं, लक्षात घ्यायचं. एक सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे, त्याला माळ घालायची गरज नाही. जो परोपकारी वृत्तीनं जगतो त्याला पुन्हा वेगळा परमार्थ करायची, अगदी वेदांताच्या किचकट प्रक्रियासुद्धा करायची. सर्वाभूती ईश्वर पाहणे म्हणजे प्रत्येकाला दान देणे. आता सांगा, मी कुत्रा आल्यावर काठी घेतो का वाटी? काय घेतो? कुत्रा आलं की काठी. आणि संत काय घेतात? फरक केवढा आहे बघा. मग वाटी घेणाऱ्याला देव आहे का काठी? एवढा फरक आहे. बरं, म्हणून संसाराने काय करावं? उत्तम व्यवहारानं धन मिळवावं, उदास वृत्तीनं खर्च करावं, तेच धन परोपकाराकरता वापरावं. याचा अर्थ सगळंच द्या म्हणत नाही. राजासारखं, हरिश्चंद्रासारखं. दानशूरात्वामध्ये 3 नामक विशेषत्वानं आलं. राजा हरिश्चंद्र, दानशूर कर्ण. कर्णाचंही दान सांगतो तुम्हाला 2 मिनटं. उपकार कसा आहे कर्णाचा ऐका बरं. 1-2च मिनटं सांगतो आणि शेवा आटोपती घेऊया. पुढची सूत्र संपणार नाहीत. परनिंदा, भूतदया पाहिजे. बरं, बैलांना चाबूक मारू आऊत ओढत नाही म्हणून मारू नका. बरं, दमला असेल तर 5 मिनटं थांबवा. अहो, काय फरक पडत नाही. 5 मिनटं सोडा त्याला, चलला म्हणून बुक्की मारू नका. त्याच्या उपकार आहेत आपल्यावर. त्याला बोलता येत नाही एवढंच, पण त्याला सगळ्या भावना आहेत बरं तुमच्यासारख्या. फक्त काय दिले नाही? वर्णवाणी दिली नाही देवानं. कुठली वाणी दिली नाही? आम्हाला दिलेली वर्णवाणी नाही. वाणी आहे पण वर्णवाणी नाही. आणि वर्णवाणी जरी त्याची असली तर ती आम्हाला कळत नाही. लक्षात घ्यायचं बरं. प्रत्येकाला जाणीव आहे, सुख दुःख आहे. प्रत्येक वनस्पतीला सुद्धा आहेत. परोपकारी एकेकानं खुरपं शेवटलं की कचाचा नको ती झाडं तोडीत जाते. का रे बाबा? तुम्हाला लागणारं तोडा झाड, पण नको असलेलं झाड तोडू नका. बरं, हे दयेचा प्रश्न आहे. लक्षात घ्या बरं. ऐका, अनेक सांगतो तुम्हाला जाता जाता. कर्णाचं दान ऐका बरं. म्हणून शेवट गोड. उत्तम गतीला विरोधी पार्टीला अधर्माच्या बाजूनं लढून सुद्धा कर्ण निव्वळ आणि निव्वळ दानाच्या जोरावर स्वर्गप्राप्तीला गेलाय. आता त्याचं दान ऐका बरं. शेवटचं दान सांगतो. तुकोबाराय त्याचं प्रमाण लिहितात. रे कर्ण भिडता रणांगणी, कर्ण भिडता रणांगणी, देवाला तुकोबाराय निष्ठुर म्हणतात, निर्गुण. अरे तू काय तुला आहे? त्याचं दयेचं का कर्णाचं दान सांगायला लागलो, उपकार सांगायला. ऐका, युद्धामध्ये कर्ण श्रेष्ठ होता. अर्जुनाला सुद्धा पराभव करणारा होता, पण शापित होता. युद्धाच्या वेळी त्याचं चाक कशात घुसलं सगळ्यांना कथा माहीत आहे. जमिनीत, परशुरामाच्या शापामुळे. आणि ते चाक काढायला गेल्यावर
या काळ्या बाबानं सांगितलं अर्जुनाला, एवढा चान्स आहे, याचं जर चाक येणं ताकदीवर काढलं तर तू आता याच्यावर विजय मिळवू शकत नाहीस. तेव्हा ह्याला हान बाण मार म्हणले. अर्जुन होता, योद्धा होता. अरे देवा काय सांगतोस म्हणला. मग कौरवातनी आमच्यात काय बदल आहे? हे धर्मयुद्ध नव्हे देवा, तूच तर मला धर्म सांगितलास आणि निहत्या कुणावर? कर्णावर बाण मारायला सांगतोस. हे पुरुषार्थाचं लक्षण नाही देवा म्हणले. पुरुषार्थ मला शिकवू नकोस म्हणला. जाणता तरी म्हणविशी आणि नेनते पण न सांडीशी आणि बहुसाल सांगती नीती आम्हाशी. तू स्वतःला जाणता समजतोस आणि नेनते पण. अर्जुनाला काय सांगितलं ऐका देवानं? देवानं सांगितलं तू म्हणतोस ना मान्य आहे, आणि ह्याला तर नाही मारलं तर पुन्हा ते जर आलं तर ते काय तुला सोडणार नाही. पण ऐक म्हणला, तुला हे धर्मयुद्ध वाटतंय ना, मग तुझ्या पत्नीचं वस्त्रहरण करताना हा योद्धा तिथं होता का नाही? मग योद्ध्याचं कर्तव्य आहे, धर्मनीतीनं वागणाऱ्याचं कर्तव्य आहे. ह्याला जर धर्म कळला असता तर दोस्ताला सांगितलं असतं खबरदारीच्या वस्त्राला हात लावशील तर. मग त्यावेळी सांगितलं असतं याला मारू नको म्हणून. यानं बाजू अधर्माची घेतली आणि बायकोचं नाव काढल्यावर गड्याला राग येतोय जो. मग अर्जुनानं सपासप बाण मारले. रक्तबंबाळ बाण झाला, खाली पडला कर्ण. सगळा विषय संपला, युद्ध संपलं. आणि ह्यो बाबा ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या रक्तबंबाळ झालेल्या कर्णाच्या पुढं उभा राहिलाय. भगवती भिक्षां देई. सगळ्या अंगात काय घुसले? बाण. रक्तबंबाळ झालाय आणि समोर कोण आहे? ब्राह्मण आहे. कचा कचा दान देईल काय? कोतळ्यात त्याच्या बाण घुसवेल? या अवस्थेत कोण दान देणार? एक तर रक्तबंबाळ. कर्णानं पाहिलं जवळ काहीच नाही, आपल्याकडं काहीच नाही, काय करायचं? तर ब्राह्मण जर विन्मुख गेला तर आयुष्यभर माझं दान करून उपयोग नाही. अंगातला एक बाण खोपसला आणि दात सोन्याचे बसवलेले होते. त्या दातावर बाण मारला आणि दात पाडले आणि ते रक्तरंजित दात कोणाच्या हातावर ठेवले. आता घ्यायला पाहिजे का नाही? काय म्हणला ऐकापदेव? आम्ही ब्राह्मण आहे म्हणला. रक्तानं माखलेलं दान घेत मग म्हणला ब्राह्मण देवता थांबा तुम्ही, मी धुवून देतो. दुसरा बाण काढला, जमिनीत खुपसला, जमिनीतून गंगाजल काढलं. तुम्ही म्हणाल असं कसं? त्यावेळी मंत्रशक्ती होती. मंत्रशक्तीनं कोणतीही गोष्ट शक्य. आता मंत्राची जागा तंत्रानं घेतली. आता मंत्राची जागा कशानं घेतली? तंत्र. एक अणुबॉम्ब 10च्या 10 गावं जाळू शकतो. केवढा असतोय तो? हे जर मान्य असेल तंत्राला तर मंत्रालाही मान्य करावं लागेल. मंत्रप्रीत गंगाजळ काढलं, गंगेत ते धुतलं जात आणि घ्या ब्राह्मण देवता. आता देत असताना सल होताना बाण घुसलेल्यामुळं दुःख होत होतं आणि डोळ्यातनं पाणी आलं. रडत देणारं दान कोण घेणार तुझं? तुम्ही असं देशीला का योग बाण त्या बामणाला मारशीला? काय होईल सांगा सर? आपली अवस्था काय? मी काय करालो? याला धुवून दिले, दात पाडून दिले, तरी बी आणि असा आट्टी लावायला म्हटल्यावर असं सत्या दान मागाय जावं आणि असं कोणतरी म्हणायला लागलं तर तुमचं काय पडतील ते? ऐका बरं. हसत देतो म्हणला ब्राह्मण देवता. मला दान देताना दुःख नाही, वेदना होतात म्हणून दुःख होतंय आणि हसत मुखानं दान द्यावं. त्यावेळी त्या भगवंतानं दान दिलं, घेतलं आणि पावलं. आणि त्यावेळी सांगितलं जरी अधर्माच्या बाजूने लढलास तरी अंतकाळी मी तुला दर्शन देतो. ब्राह्मणाचा वेश पालटला, दर्शन दिलं आणि सांगितलं तू दानशूर कर्ण म्हणून जगामध्ये उत्तमची गती. तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. आणि
दानशूर कर्ण. अजून त्याला सांगतो तुम्हाला, कर्णाचाच पॉईंट सांगतो आणि जय विठ्ठल घेतो. अर्जुनाला समोर आला की देव म्हणायचा अर्जुनासमोर, कर्णासारखा दाता कोण नाही, कर्णासारखा कोण नाही. तर विरोधी पार्टीच्या माणसाची स्तुती केल्यावर गप्प बसेल ते. काय सांगतोस देवा, उठला सुटला कर्ण म्हणतोस, उठला सुटला की परोपकार सांगायला कर्ण म्हणतो. एवढा दानी आहे का तो? आम्ही नाही का? असलाच तरी तू कर्णा एवढा नाहीस. काय म्हणायचा देव? राग आला एकदा अर्जुना, असं काय करतोय तू? गंमत बघ म्हणला. देवाने सांगितलं, बाजूला एक सोन्याचा पर्वत आहे अर्जुना, तू सगळ्यासनी वाट जा. तेवढा काय कर जा, सगळ्यासनी वाट जा. वाटतं की म्हटलं काय अडचण नाही. हिने गावात दौंडी दिली, मी दान देणार आहे, कुणाला सोनं पाहिजे त्याने बोट्या घेऊन या. आणि हे उकरून दान द्यायला सुरुवात केली. ह्यानं काय केलं? दिवसभर उकरून उकरून बुटीन देऊन देऊन कावलं तरी लोक यायची थांबनात ना. कंटाळलं. म्हणलं आता रात्र झाल्यामुळं बंद म्हणालं ते, उद्या सकाळी या. देवाला तेवढंच पाहिजे होतं. त्यानं सांगितलं आता तू थांब, मी कर्णाला सांगतो म्हणला. कर्णाला म्हणले तू आता तो पर्वत दान कर जा. ते दौंडी तिथंच गेलं. सोन्याचा पर्वत गावाच्या बाहेर आहे, कुणी पाहिजे त्यानं पाहिजे तेवढं उकरून आला. काय म्हटलं त्यानं, काय दौंडी दिली? पलीकडं आमच्या गावामध्ये सोन्याच्या पर्वताची खाण लागलेलं आहे, ज्यांना पाहिजे त्याने जेवढं आणायचं तेवढं. आणि ह्याला गव्हर्मेंट काय होती, मी देतोय. अरे पर्वत कुणाचा आणि द्या लागलोय कोण? दानाचं क्रेडिट करण्याकरता हा उकरून देत होता. यानं ते क्रेडिट घेतले का निष्काम दान केलं? निष्काम दान म्हणून देत असताना निष्कामतेचं मुठभर सुद्धा देवाला दिलं, मुठभर भुकेल्याला दिलं. ते तुमच्या पथ्यावर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारिकाला ही षडकर्म सांगितलेत. मग त्याला उत्तम गती मिळाल्याशिवाय उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील. जीवखाणी विठोबा रखुमाई. आज सांगा बरं, की नित्य नैमित्तिक कर्मामुळं इथं ज्ञानदान झालं, अन्नदान झालं, वस्त्रदान झालं, आणि काय पुढं उत्तम गती मिळेल का, काय मिळेल सांगा. याच वास्तुशांतीच्या निमित्तानं गृहस्थाकडून काय झालं? यजन याजन आज केलं. यजनही झालं, याजनही झालं. आता या यज्ञात काय काय झालं? ज्ञानदान झालं, ज्ञानदान झालं, देवपूजन झालं, संतपूजन झालं. आणि काय करायचं राहिलं गृहस्थाला? आणि अशी जी कर्म करतो ना त्याला उत्तम गती मिळाल्याशिवाय राहत नाही. मग ते नाव देवाचं घेऊन दे, नाही तर नाही घेऊ देव. कळलं का? ज्याचा धर्मनीतीनं आचरण असतं ना, आणि तेच गृहस्थाला श्रेष्ठ आहे बरं. म्हणून आपला स्वधर्म सोडायचा नाही गृहस्थानं. आता त्यात आम्ही आता वेगळी वाट निवडली आहे. आता येतानाच जर मी पेशंट बघायच्या आधी आलो तर जवळ ये म्हणेल देव नाही बरं, म्हणून मला वेळ होतोय सर. आता येताना विचारायला ती माऊली घराकडे यायला काकुळतीनं सांगाल ती कीर्तनाला महाराज 5 मिनटं येळ होऊ दे, खरं मालकाला टोचून जावा. आणि त्यातल्यात सांगू का सर, मला गबाळ्यांची सेवा करायला आवडतं. मी आता फक्त काय प्रचार करत नाही इतरांच्या सारखा, द्यायचं सोयीचं आणि लिहायचं मुसळाचं.
असं होत नाही. तर ती गबाळी येतात. त्यांना विनामूल्य सेवा दिल्यावर जो आनंद मिळतो ना, ते दवाखान्यात घेऊन नाही. दवाखान्यात गंडून घेतलेल्या पैशात आनंद असेल काय? पाळण्याला झाडाच्या, मला वाटतं त्या ऊसाच्या पाळण्याला बांधलेल्या पोराला तपासून त्याला गोळ्या देऊन त्यांच्या डोळ्याकडं बघितलं की सगळी फी मिळाल्याचं वाटतं, आनंद मिळतो. त्यांनी बघतात ना आपल्याकडं, बाबा बरं झालं तुम्ही आलात आमच्याकरता, उलट एक्स्ट्रा पैसे देतात. न घेता जाणं हे जो आनंद आहे परोपकाराचा, तो परत पुढच्या जन्मी MS करील ना देव. आता जर साधा डॉक्टर आहे, पुढं काय करील तो? MS करील ना. आता तुम्ही सिंपल आहे, पुढच्याच कुळामध्ये उच्च गतीला गेल्याशिवाय राहत नाही बरं. आणि हेच संसाराचा धर्म आहे बरं. त्यांना वेगळा परमार्थ करायची गरज नाही. ही जी षडकर्म सांगितलीत ना, परोपकार, परनिंदा करायची नाही, परोपकारी, नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा, याच्यावर ध्यान ठेवा बरं संसारिकांनी. बहिणी माया, पुढचं भूतदया, गाई पशुचे पालन लक्षात घ्यायचं. दूध देत नाही म्हणून कसायला ऐकायची नाही, त्याला भूतदया म्हणतात. हां, काय करतात? गाय दूध देत नाही म्हणून कुणाला द्यायची? ही भूतदया आहे. आता त्याच्यात बी जास्तीचं सुरू झालं. 4 लिटर देत असेल तर इंजेक्शन देऊन 5 कसं होईल? ही जास्तीची अपेक्षा सोडा बाबांनो. त्याच्यातून दुःख आहे. आमच्यात एकानं गायीवर विमा उतरला, ऐका बरं, मोठा माणूस होता, नाव घेत नाही, आणि इंजेक्शनं देऊन गायी मारल्या आणि विम्याचं पैसे घेतलं. आता ह्याला महाग आहे. कशाला? कोट्यावधीचा विमा उतरला होता गायींचा. गोट्यातल्या सगळ्या गायींना वासरांना विमा उतरून युरिया घालून युरिया पाजून मारली. आता खायला मिळत नाही. ही भूतदया नाही बरं बाबा. आणि हे काटेकोर पाळा बरं. नाही जमलं ना कुठंतरी सोडून द्या, पण कसायला देऊ नका. भूतदया गायी पशुचे, तान्हेला जीवन वणा माझी. हे नाही जमलं तर पुढचं सांगितलं, शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. कोणाचं वाईट का होणे? इथं सर्वाभूती राम आलं. सगळीकडे ईश्वर पाहिला तर मग कुणाचं वाईट व्हायचा संमतच नाही ना. मग म्हणताय सर्वांगाटी राम देहा देहा दे एक, आणि समोरनं वैर्याला की काठी घेते, असं होत नाही बरं. म्हणून मी सर वेदांत का मांडत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या तर वेदांत कळेल, नाही तर काय वेदांत सांगून कोरड्या गप्पा मारून आनंद नाही बरं त्याच्यात. या गोष्टीतनंच परमार्थ घडतो बरं. भूतदया काय म्हटलं मी? शांतीरूपे नो हे कोणाचा वाईट. जो कोणाचा वाईट नाही त्याच्या वडिलांचं महत्त्व वाढवायचं गरजच नाही. तो अमक्याचा पुत्र म्हणून गावभर त्याची चर्चा होते. कुणाचा वाईट नाही माणूस. एखादं साधा माणूस असतो बघा, सगळ्या गावाचा विश्वास त्या पट्ट्यावर असतो, असं का नाही? त्याच्याकडे नाही धन नाही, संपत्ती नाही, पण लोक म्हणतात त्याला सरपंच करा. ते कुणाच्या एकात दोन्हीत नसतंय. कोणाचा वाईट नसतं बरं तो. आणि हेच जीवन आहे. साधा भोळा, देवाला भोळेच आवडतात. तो कोण सांगतं तुम्हाला मोठे मोठे आवडतात उद्योगपती? देवाला भोळी भाबडीच आवडतात बरं. शांतीरूपेनो हे कोणाचा वाईट. वाढवी महत्त्व वडिलांचे. आपल्या वडिलांचे मान खाली जाईल असं कोणतेही कर्म करू नका. शर्मेची गोष्ट येईल असं तोंड लपवावं असं वाटत असं कर्म करू नका बाबांनो. त्या कर्माकरता किती धन मिळत असलं तर ते कर्म त्याज्य करा. मग तुम्हाला वेगळा परमार्थ करायची. आणि असा जो संसारी या षडकर्माने युक्त राहतो त्याला उत्तम गती मिळाल्याशिवाय, तू का म्हणे, हेची आश्रमाचे फळ परमपद बळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराव